नमस्कार मित्रांनो, तुमचे बँक इन्फोमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, कित्येकदा आपल्याला अर्जंट पैशाची गरज असते, पण आपल्याला ATM कार्ड नसतं किंवा बँक पण लांब असते. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून पैसे काढू शकता. पण त्यासाठी तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचं आहे, ज्याला आपण आधार सीडिंग किंवा आधार इनेबल पेमेंट सिस्टीम सक्रिय करणे असे देखील म्हणतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला HDFC बँकेत न जाता आधार सीडिंग कशी करायची याची अगदी सोपी पद्धत आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला याचे खूप फायदे आहेत. तुम्हाला घाईघाईमध्ये तुम्ही पैसे काढू शकता. तर चला मित्रांनो, HDFC इन्स्टा सर्व्हिसेस असं गुगलवर जाऊन टाईप करायचं आहे. ही आपली वेबसाईट आहे, त्यावर टिक करूया. टिक केल्याच्या नंतर आपली अजून एक वेबसाईट येते, ही 1 नंबरची, त्यावर टिक करा. टिक केल्याच्या नंतर आता आपल्याला AEPS इनेबल अँड डिसेबलमध्ये यावर टिक करूयात. त्यानंतर मॅनेज AEPS आणि हे सगळं काय वाचून घ्यायचं आहे. तुम्ही वाचून घेतल्याच्या नंतर लेट्स बिगिन करूया. लेट्स बिगिन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा बँक खात्याशी जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड केलेला आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. बरोबर, मोबाईल नंबर टाकूयात. त्यानंतर आयडेंटिफाय युजिंगसाठी तुम्ही तीन ऑप्शन दिलेले आहेत, तिन्हीपैकी कोणते एक टाकू शकतात. आपण डेट ऑफ बर्थ टाकूया, म्हणजे जन्मतारीख टाकूयात आणि गेट OTP करूयात. तर आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP येईल, जो आता तुम्ही मोबाईल नंबर टाकलाय त्यावरच तुम्हाला OTP येईल. तर आपण आता OTP आला की सबमिट करू. OTP टाकूयात. तुम्हाला मेसेज येऊन जातो OTPचा 6 अंकी, तो OTP टाकूयात. OTP टाकला की आता कन्फर्म करूयात. कन्फर्म केल्याच्या नंतर आता तुम्हाला तुमची पुढची प्रोसेस आहे. तुम्हाला तुमचं पूर्ण नाव येतं, सिलेक्ट अकाउंट, व्हेरीफाय आधार, 2 प्रोसेस करायच्यात. आता हे अकाउंट वगैरे सिलेक्ट करा, तुमचं करंट स्टेटस दाखवतो, इनेबल करा आणि पुढची प्रोसेस बघूया. तुमचा नंबर वगैरे दिसतं बँक अकाउंटचा, अकाउंट कोणतं आहे ते बघा. ॲग्री करा. आता इथे आधार नंबर टाकायचा आहे. आता EKYC OTP तुम्हाला OTP येईल आधार नंबरवर. आधार नंबर टाकूयात आता, बरोबर, आणि जनरेट OTP करूया. बरोबर टाकूयात आधार नंबर, जनरेट OTP. आता तुम्हाला OTP आलेला असेल, तो OTP इथे टाकायचा आहे. OTP टाकूयात, व्हॅलिडेट करा आणि अशा पद्धतीने आता तुम्हाला स्क्रीनवर मेसेज दिसतं. स्क्रीनवर दिसून येतं की तुमची रिक्वेस्ट गेलेली आहे म्हणून. हे बघा, AEPS इनेबल रिक्वेस्ट रिसिव्ड सक्सेसफुली. तर मित्रांनो, खूप सोपी पद्धत आहे. ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तिथे तुमचा बँकेचं नाव सिलेक्ट करा, आधार नंबर टाका आणि तुमचा फिंगरप्रिंट स्कॅन करा. अगदी 2 मिनिटामध्ये तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या हातात मिळतील. तर मित्रांनो, आहे ना सोपी पद्धत? तर मित्रांनो, आधार सीडिंगची माहिती तुम्हाला कशी वाटली? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.